झी 24 तास एक पाऊल पुढे। गेल्या काही दिवसांपासून महिलांवरती हल्ले होत आहेत आणि त्यातच एक बातमी आलेली आहे, म्हणजे महिला किती असुरक्षित आहेत असं जाणवत आहे। मुंबईत आणखी एका महिलेवर भर दिवसा चाकू हल्ल्याची घटना घडली आहे। दादरच्या स्वामीनारायण मंदिराजवळ एका महिलेवर पत्नी समजून चाकू हल्ला केल्याची घटना घडली आहे। या महिलेला उपचारासाठी सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, तर हल्लेखोर आरोपीला अटक करण्यात आली आहे। या घटनेमुळे मुंबईतील महिला पुन्हा एकदा असुरक्षित असल्याचं समोर आलंय। दरम्यान पत्नीनं आरोपी विरोधात कलम 498 अंतर्गत घरगुती हिंसा आणि हुंड्याविरोधात तक्रार दाखल केली आहे। दादर पूर्वमधील स्वामीनारायण मंदिराच्या समोर सकाळी 8:30च्या सुमारास एका महिलेवरती चाकूने हल्ला झालेला आहे। ह्याच जागेवरून ती महिला जी आहे ते बस स्टॉपकडे जात होती आणि याच जागेवर एका महिलेवर चाकूने हल्ला झालेला आहे। गेल्या काही दिवसापासून महिलांवर हल्ला होण्याच्या घटना वाढतात आहे, हिंसाचाराच्या घटना वाढतात आहे। आज सकाळी दादरच्या स्वामीनारायण मंदिराच्या समोर जे आहे एका महिलेवरती हल्ला झालेला आहे। ही महिला जी आहे यामध्ये जखमी झालेली आहे, तिला सायन रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं आहे आणि याच बस स्टॉपवर सकाळी 8:30च्या सुमारास ही महिला जात होती। एक व्यक्ती आला आणि त्यांनी तिच्या चेहऱ्यावरती गळ्यावरती चाकूने वार केलेला आहे। ही महिला जी आहे यामध्ये जखमी झालेली आहे। पोलीस या सगळ्या घटनेचा तपास करतात आहे आणि या महिलेला उपचारासाठी सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट कमलजीत सह देवेंद्र कोलटकर, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।